नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, आता पार्थची प्रकृती खूपच गंभीर झालेली असते। पार्थ कोमामध्ये गेलेला असतो आणि त्यातच मानिने आता काव्याला हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी रोखलेलं असतं। त्यामुळे काव्याला तर खूपच वाईट वाटलेलं असतं। तिला पार्थला बघताही येत नव्हतं, त्यामुळे ती देवी आईच्या मंदिरात जाऊन संपूर्ण मंदिरात दिवे लावून पण अचानक खूप वारा सुटतं आणि तिने लावलेले सगळे दिवे विझून जातात। तेव्हा काव्याला हा खूप मोठा अपशकुन वाटत असतो। तेव्हा ती देवी आईला म्हणते, देवी आई, तुझ्या मनात नेमकं काय चालू आहे? अगं, मी पार्थ वाचावे म्हणून तुझ्या अंगणात दिवे लावत आहे आणि तू हे कोणतं नवं वादळ आणत आहेस? असं म्हणत असताना आता तिच्या हातात असलेलं ताट खाली पडतं आणि त्यामध्ये असणारा दिवा फुटतो। ते पाहून तर काव्या खूपच घाबरते। तिला समजत नसतं की देवी आई आता कुठला संकेत देत आहे। तर इकडे पार्थची तब्येत खूपच क्रिटिकल झालेली असते आणि तो कोणत्याही ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत नसतो। सगळे पूर्णपणे घाबरून जातात। पार्थ वाचतो की नाही याची डॉक्टरांना सुद्धा खात्री नसते। तर आता नंदिनी लगेच काव्याला फोन करून सांगते की पार्थ वाचेल की नाही याचाही काही भरोसा नाहीये। हे ऐकून आता काव्य पूर्णपणे कोलमडून जाते आणि ती नंदिनीला सांगते, ताई, आता तू मला पार्थ शुद्धीवर आल्यानंतरच फोन कर। असा फोन करूच नको, आता तर त्यांना शुद्धीवर यावंच लागेल। असं म्हणत ती फोन ठेवून देते। आता नंदिनीला कळत नसतं की काव्याच्या मनात नक्की काय चालू आहे। तेव्हा काव्याला आठवतं की मी हातावर कापूर चाळून देवी आई समोर उभी होते, तेव्हा विक्रम काकांचा जीव वाचला होता। तेव्हा काव्य म्हणते की मीही तेच करेल आई, पण तुला माझ्या पार्थला हे वाचवावेच लागेल। असं म्हणतच काव्य कापूर हातावर घेते आणि देवी आईला ओवाळत असते आणि एका हाताने जोर जोरात घंटानाद करत असते। देवी आईला साकडं घालत असते की देवी आई, काही कर पण माझ्या पार्थला वाचव। तर इकडे डॉक्टर सुद्धा त्यांच्या परीने प्रयत्न करत असतात, पण पार्थ मात्र कोणत्याही प्रकारे ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत नसतो। असा 1 तास झाला, 2 तास झाला, काव्य घंटानाद करत असते, हातावर कापूर घेऊन ओवाळत असते, पण कोणत्याही प्रकारे पार्थ ट्रीटमेंटला रिस्पॉन्सच देत नसतो। आता काव्याच्या हातातून पायातून रक्त येत असतं, पण ती थांबतच नाही। देवी आई समोर साकडं घालून उभी असते, काही कर पण पार्थना बरं कर। इकडे आता डॉक्टरांनी सुद्धा आशात सोडून दिली होती आणि सांगितलं होतं की आता पार्थ वाचणं फक्त देवाच्या हातात आहे। तर इकडे डॉक्टर बाहेर येतात आणि पार्थ हळूहळू शुद्धीवर येत असतो आणि काव्य काव्य असंच म्हणत असतो। तर नर्स लगेच डॉक्टरांना सांगायला येतो की पेशंट काहीतरी रिस्पॉन्स करत आहेत आणि ते काव्य काव्य असंच बोलत आहेत। डॉक्टर लगेच तिकडे जातात आणि पार्थवर पुन्हा एकदा लगेच ट्रीटमेंट चालू करतात आणि आता मात्र पार्थ ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत होता, पण तो फक्त काव्याचंच नाव घेत होता। तेव्हा डॉक्टर बाहेर येऊन सांगतात की काही करा, पण काव्याला लगेच इथे बोलावून घ्या। काव्य आता आले पाहिजे, नाहीतर पेशंट पुन्हा एकदा कोमात जाऊ शकतो। देवाच्या कृपेने काहीतरी चमत्कार झाला आहे आणि ते आता पुन्हा ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत आहेत। तेव्हा नंदिनी लगेच आता काव्याला फोन करते। फोन वाजला याचा अर्थ पार्थ शुद्धीवर आलेत असं काव्याला वाटतं आणि ते ट्रीटमेंटला रिस्पॉन्सही देत आहेत। तिला एवढा संकेत मिळताच काव्य पूर्णपणे बेशुद्ध होऊन खाली पडते। तर आता जीवानंदिनी दोघेही काव्याला आणण्यासाठी घरी जातात, पण घरी जाऊन बघतात तर काव्य काही घरी नसते। मग नंदिनी म्हणते की ती नक्कीच मंदिरात गेलेली असेल आणि मग ते दोघेही मंदिरात जातात आणि काव्याला असं रक्ताच्या थराळ्यात जाऊन त्यांना एकदम धक्का बसतो। ते लगेचच काव्याला त्याच अवस्थेत दवाखान्यात घेऊन येतात। काव्याला त्या अवस्थेत पाहून मानिनीचे डोळे उघडतात, पण ती लगेच काहीच बोलत नाही, कारण तिच्या मनात अजूनही संशय असतो आणि तिला अजूनही काव्याचा रागच येत असतो। पण तिला आता हे कळलं आहे की काव्य पार्थला वाचवण्यासाठी काहीही करू शकते। काव्य त्याच अवस्थेत पार्थकडे जाते आणि त्याला बघते, तेव्हा पार्थला हळूहळू शुद्ध येत असते। अखेर काव्यामुळे पार्थ पुन्हा एकदा कोमातून बाहेर येतो। तर मित्रांनो, तुम्हाला याच्याबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की सांगा।